Hello students, in our previous lecture we are studied the unit number first in paper first, that is assessment under income tax, section 140A, section 143, section 144 and section 153. In our previous lecture we are studied the self-assessment under section 140A. Self-assessment means every assessee before filing income tax return under various sections wise 139, 142 subsection 1, 148 or 153A is supposed to find whether he is liable for any tax, interest or penalty or fees. Okay, this type of income tax assessment is the one in which the assessee calculated the tax by himself, usually to accompany his calculation with payment of the amount he regards as due. Tax payable is required to be furnished under section 139 or section 142 or section 148 or section 153A after taking into consideration the TDS and advance tax paid by the assessee, or if any relief of claim under section 89 or relief of claimed अंडर सेक्शन 90 और 91. म्हणजे सेल्फ असेसमेंट म्हणजे काय आपण पाहिलं तर सेल्फ असेसमेंट म्हणजे जो ॲसेसी आहे, जो टॅक्स पेयर आहे, तो स्वतः त्याचा टोटल इन्कम कम्प्यूट करेल. त्या टोटल इन्कममधून जर त्याचा TDS कट झाला असेल तर तो डिडक्ट करावा लागेल. त्याचबरोबर ॲडव्हान्स टॅक्स पेड केला असेल तर तो त्यातून डिडक्ट होईल. त्याचबरोबर त्याने कोणते रिलीफ मागितले असतील इन्कममधून अंडर सेक्शन 89 ते लेस होतील. सेक्शन 90 और 91चे क्लेम जे असतील ते मागितले असतील, घेतले असतील तर ते त्यातून डिडक्ट होतील आणि जो काही टोटल इन्कम येईल त्याच्यावरती तो काय करेल, टॅक्स पेड करेल. त्याला म्हटलं जातं सेल्फ असेसमेंट. ओके, नेक्स्ट we are studied the assessment. In assessment we also studied the summary assessment. Summary assessment means it is also called preliminary assessment without calling the assessee, that is taxpayer. Okay, under this assessment the general scrutiny is carried to discover the basic errors. Some adjustment if necessary are done to compute the correct income tax. The adjustment are required, namely an arithmetical error in filing income tax return. Second one is an incorrect claim which is apparent from the income tax return. Okay, and next one is the loss claimed. Okay, the loss claimed or the loss carried forward of any previous year in return shall be disallowed if return is filed after the due date specified in section 139(1). Okay, the expenditure shown in the audit report but not claimed while preparing income tax return shall be disallowed. Various deductions claimed under section 80 shall be disallowed if such return is furnished after due date specified in section 139 subsection 1. बघा, मग समरी असेसमेंट हे काय आहे तर प्रिलिमिनरी असेसमेंट आहे की ज्यामध्ये आपण टॅक्स पेयरला बोलवून घेत नाही किंवा तो जो काही इन्कम टॅक्स डिपार्टमेंटचा अथॉरिटी आहे ती ॲसेसीला बोलवून घेत नाही. ती स्वतः काय करत असते तर यामधल्या इरोर्स फाइंड आउट करत असते. मग त्यामध्ये कोणकोणते इरोर होऊ शकतात ॲसेसीकडून तर अर्थमॅटिकल इरोर, अमाऊंटमध्ये काय चेंज झालेला आहे का किंवा कोणती इरोर आहे का हे बघणं. त्याचबरोबर जे काही क्लेम घेतलेले आहेत ते क्लेम त्याचे व्यवस्थित घेतलेले आहेत का त्या सेक्शननुसार हे तिथं बघणं गरजेचं आहे किंवा बघितलं जातं. त्यानंतर असे कोणते लॉसेस आहेत
जे कॅरी फॉरवर्ड केलेले आहेत, परंतु रिटर्न भरत असताना तुम्ही रिटर्न जो भरलेला आहे तो ड्यू डेट झाल्यानंतर भरला असेल तर तो लॉस तुमचा डिसअलाउड केला जाईल. त्याचबरोबर आपण पाहिलं की जे काही एक्सपेंडिचर तुम्ही ऑडिट रिपोर्टमध्ये शो केले नसतील, क्लेम केले नसतील, परंतु तुमच्या इन्कम टॅक्स रिटर्न भरत असताना तुम्ही ते क्लेम केले तर ते एक्सपेंडिचर तुमचे काय होतील, डिसअलाउड होतील अंडर सेक्शन 139 सबसेक्शन 1. त्यानंतर वेरियस डिडक्शन्स क्लेम्ड अंडर सेक्शन 80. ओके, ते आपण पाहिलं 80IA, 80II, 80IAB ते सेक्शन्स आपण पाहिले, बरोबर. मग त्या सेक्शननुसार काही डिडक्शन्स घेतले असतील, परंतु ते डिडक्शन अलाउड होतील कधी, जर तुम्ही इन्कम टॅक्स रिटर्न हा वेळेत भरला असेल तर. जर तुम्ही इन्कम टॅक्स रिटर्न हा ड्यू डेट नंतर भरला असेल आणि 80ची जे काही डिडक्शन्स तुम्ही घेतली असतील तर ती तुमची इथं काय केली जातील, डिसअलाउड केली जातील. त्याचबरोबर आपण पाहिलं की द लिमिट ऑफ सेक्शन 80C किंवा लिमिट आपण पाहिलं की डिडक्शन यामध्ये काय बघितलं जातं, तर जे काय तुम्ही 80चं डिडक्शन घेतलेलं आहे मग ते विदिन द ड्यू डेट असेल किंवा आफ्टर ड्यू डेट असेल, आफ्टर ड्यू डेट डिसअलाउड, परंतु विदिन ड्यू डेट असेल तर त्यामध्ये काय बघितलं जाईल, जे काही लिमिट आहे त्या सेक्शनचं ते पाहिलं जाईल. मग मी तुम्हाला काल एक्झाम्पल सांगितलं होतं की त्यामध्ये 80Cचं डिडक्शन जर घेतलं असेल तर 80C मॅक्झिमम डिडक्शन हे 1,50,000 आहे, परंतु एखाद्या SECने मॅक्झिमम डिडक्शन 1,75,000 घेतलं. ओके, 1,75,000 घेतलं तर इन्कम टॅक्स काय करते, तर जे काही तुम्ही वरती 1.5 लाखाच्या वरती जेवढी रक्कम असेल तेवढी रक्कम तुमच्या इन्कममध्ये ॲड करते आणि त्याच्यावरती टॅक्स वसूल करते. मग फॉर एक्झाम्पल इथं आपण पाहिलं 80C $1,50,000 हे मॅक्झिमम डिडक्शन तुम्हाला अलाउड आहे, परंतु एखाद्या SECकडून बाय मिस्टेकली किंवा टॅक्स चुकवण्याच्या हेतूने जर त्यानं 1,75,000 घेतले असतील तर त्यापैकी म्हणजे 25,000 रुपये एक्स्ट्रा लिहिले असतील, ते 25,000 रुपये शुड बी ॲड इन हेज टोटल इन्कम. ओके, तर ते त्यामध्ये ॲड केले जातील आणि त्याचा इन्कम वाढवून त्याच्यावरती टॅक्स कलेक्ट केला जाईल. हे एक आपण त्यामध्ये पाहिलं. Now today we are going to discuss the regular assessment or scrutiny assessment under section 143 subsection 2 or subsection 3. Here the prescribed income tax authority, that is an income tax authority not below the rank of income tax officer who has been authorized by the CBDT to act as income tax authority for the purpose of section 143 subsection 2, considers it necessary or expedient to ensure that the SEC has not understated his income or has not computed excessive loss or has not underpaid his tax in any manner. He can issue a notice for making the assessment in the normal manner as at parents. This will be a scrutiny assessment. It may noted that notice for detailed scrutiny under section 143 subsection 2 cannot be issued after the expiry of 6 months from the end of the financial year in which the return of income is furnished. बघा, स्क्रुटिनी असेसमेंट मीन्स व्हॉट. तर स्क्रुटिनी असेसमेंट करत असताना इन्कम टॅक्स ऑफिसर किंवा इन्कम टॅक्स डिपार्टमेंट काय करते, तर एक ॲथॉरिटी नेमते. ती ॲथॉरिटी कशी असावी, तर नॉट बिलो द रँक ऑफ इन्कम टॅक्स ऑफिसर. इन्कम टॅक्स ऑफिसरच्या खालची रँक ती नसावी, त्याच्यावरती जे काही ऑफिसर्स असतील त्यांना ॲथॉरिटी म्हणून इथं काय केलं जातं, CBDTकडून ॲथॉरिटी म्हणून अपॉइंट केलं जातं अंडर सेक्शन 143 सबसेक्शन 2. कशासाठी केलं जातं, तर जो काही इन्कम SECनं शो केलेला आहे तो इन्कम पाहण्यासाठी. मग तो इन्कम अंडरस्टेटेड म्हणजे कमी दाखवलेला नाही ना, किंवा जो काही कम्प्युटेड लॉस तुम्ही दाखवले असतील तुमच्या स्टेटमेंटमध्ये, ते लॉस तुमचे
जास्त दाखवलेत का. ओके, इफ वी show the excess loss in financial statement, then our profit is also reduced or our income is also reduced. So the it's first priority of the income tax officer to check the income or statement. Okay, so he check the expenditure and losses shown in the फायनान्शियल स्टेटमेंट और इन्कम स्टेटमेंट. ओके, मग त्यासाठी त्याला काय केलं जातं, नेमलं जातं. मग त्यामध्ये तो काय चेक करेल, तर जो काही इन्कम SSCनं दाखवलेला आहे तो अंडरस्टेटेड नाही ना, किंवा जो काही तुम्ही कम्प्युटेड लॉस केलेला आहे तो एक्सेसिव्ह नाही ना, जास्त दाखवलेला नाही ना. त्याचबरोबर जो काही इन्कम टॅक्स आहे तो तुम्ही कमी पेड केलेला नाही ना, हे सगळे बघण्याचं काय असतं, तर इन्कम टॅक्स ऑफिसरचं काय असणार आहे, वर्क असणार आहे, ती त्याची ॲथॉरिटी असणार आहे. जर अशा पद्धतीत स्क्रुटिनीत काय फॉल्ट निघाला तर ती काय केली जाते, तर दिस विल बी अ स्क्रुटिनी असेसमेंट. इट मे बी नोटेड दॅट नोटीस फॉर डिटेल्ड स्क्रुटिनी अंडर सेक्शन 143 सबसेक्शन 2 कॅनॉट बी इश्यूड आफ्टर द एक्सपायरी ऑफ 6 months. म्हणजे विदिन द 6 month तुम्ही जे स्क्रुटिनी असेसमेंट केलं असेल इन्कम टॅक्स ऑफिसरने, ते विदिन 6 monthमध्ये तुम्ही काय केलं पाहिजे, तर ते तिथं प्रोव्हाइड केलं पाहिजे. ओके, त्यानंतर आपण पाहिलं की बघा, this will be a scrutiny assessment. It may be noted that notice for detailed scrutiny under section 143 subsection 2 cannot be issued after the expiry of 6 months from the end of the financial year in which the return of income is furnished. रिटर्न ऑफ इन्कम फायनान्शियल इयरमध्ये तुम्ही काय करत असता, फर्निश करत असता, त्याच्या आधी तुम्ही काय करणं गरजेचं आहे, तर डिटेल्ड इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करणं गरजेचं आहे. On the day specified in the notice issued under section 143 subsection 2 or soon afterward, as may be after hearing such evidence as the assessee may produce and such other evidence as the assessing officer or the prescribed income tax authority may require on specified points, and after taking into account all relevant materials which he has gathered, the assessing officer shall by an order in writing make an assessment of total income or loss of the assessee and determine the sum payable by him or refund of any amount due to him on the basis of such assessment. बघा, आता काय केलं जातं, तर इन्कम टॅक्स ऑफिसर अपॉइंट केला जातो, त्याच्याकडून स्क्रुटिनी करून घेतली जाते. त्यामध्ये तो बघतो जो इन्कम SSCने दाखवलेला आहे तो अंडरस्टेटेड नाही, कोणते लॉस एक्सेसिव्ह आहेत का, असतील तर ते. जर यामध्ये काही त्याला त्रुटी निघाल्या, इन्कम अंडरस्टेटेड असेल, टॅक्स कमी भरला असेल, लॉसेस जास्त दाखवले असतील, तर त्याचं नोटीस तो SSCला पाठवेल. कधीपर्यंत, तर विदिन द 6 month. आणि ते 6 month मध्ये जो कोणी SSC असेल त्यानं त्याचं प्रॉपर एव्हिडन्स घेऊन ते काय करायचं असतं, तर त्या एओला म्हणजेच ॲसेसिंग ऑफिसर जो असेल किंवा इन्कम टॅक्स अथॉरिटी असेल त्याला ते काय केलं पाहिजे, ते एव्हिडन्स शो केले पाहिजे, दाखवले पाहिजेत. ओके, आणि त्याच्यानुसार परत एओ काय करतो, ॲसेसिंग ऑफिसर काय करतो, तर त्या इन्कमचं परत कम्प्युटेशन करतो आणि त्या SSCचा किती टॅक्स पेएबल आहे हे फाइंड आउट करतो. जर टॅक्स पेएबल असेल तर टॅक्स कलेक्ट करेल, जर टॅक्स रिफंड करावा लागेल तर तो त्या SSCला काय करेल, त्या अमाऊंटची रिफंड किंवा टॅक्सचा रिफंड करेल. याला म्हटलं जातं स्क्रुटिनी असेसमेंट. आता बघा, हिअर चार्ट शोज दॅट द scrutiny assessment chart. First chart, where assessment under section 143 subsection 3 or under section 144 is made. In assessment under section 143 subsection 3 or 144, there are two parts. Okay, first is tax or interest paid under section 143 subsection 1, and second one is if no refund is due or amount refunded
amount refundable on regular assessment. Okay, so and in tax or interest paid under section, another one point is given here, that is deemed to be have been paid towards regular assessment, and whole in refund is due or amount refunded, amount refundable on regular assessment. Another point is given here, whole or excess amount so refunded shall be deemed to be tax payable by the assessee. Okay, so this chart is very helpful for you as we study in the above point, regular assessment or scrutiny assessment. So here it is also obligated for research associations and other institutions exempt under clause or clauses 21, 22, sub clause B, 23A, 23B, subclause 4, 5, 6, 7, 6A of clauses 23C of section 10 to file their return of income. In case the assessing officer cannot make an assessment denying exemption under section 10 without intimating the central government or prescribed authority of the contravention of the provisions of the relevant sections until the approval granted to these fund, trust, institutions, universities, educational institutions or hospitals or medical institutions has been withdrawn or notification rescinded. The time period for completing the assessment in such a cases will exclude the period between the date on which assessing officer gives the intimation default and date on which copy of the order withdrawing the approval is received by the assessing officer. ओके, इट इज ऑब्लिगेटरी. आता हे कोणत्यासाठी सांगले तर एक्झाम्शन्स आहेत इन्स्टिट्यूशनसाठी. ओके, मग त्यामध्ये कोणकोणते आहेत तर 21, 22B, 23A, 23B, सब क्लॉज 4, 5, 6, 6A clauses, 23C of section 10 to file their return of income. या सेक्शनप्रमाणे ज्या कोणी रिसर्च असोसिएशन्स आहेत त्या काय करतील, इन्कमचं एक्झम्पशन या सेक्शननुसार घेतील आणि त्यांचा इन्कम टॅक्स रिटर्न भरतील. या केसेसमध्ये काय केलं जाईल तर असेसिंग ऑफिसर जो असेल तो काय करेल तर जे काही असेसमेंट या रिसर्च असोसिएशनने एक्झम्पशन घेतलेलं आहे तर त्यामध्ये जर द असेसिंग ऑफिसर कॅन नॉट मेक ॲन असेसमेंट डिनाईंग एक्झम्पशन, त्या असेसिंग ऑफिसरनं जर एक्झम्पशन डिनाईड केलं अंडर सेक्शन 10 प्रमाणे विदाऊट इंटिमेटिंग, कोणतीही पूर्वकल्पना न देता जर ते डिनाईड केलं तर ते सेंट्रल गव्हर्नमेंट किंवा प्रिस्क्राईब्ड अथॉरिटी जी असेल त्या कॉन्ट्रॅव्हेन्शनची त्यानुसार ते काय केलं जाईल, ते रिलेव्हंट सेक्शन्स आणि त्याचं ॲप्रुव्हल जे असेल ग्रँटेडचं त्या ट्रस्टचं किंवा इन्स्टिट्यूशनचं, युनिव्हर्सिटीचं किंवा एज्युकेशनल इन्स्टिट्यूशनचं किंवा हॉस्पिटलचं किंवा मेडिकल इन्स्टिट्यूशनचं ते काय केलं जाईल, विथड्रॉ केलं जाईल आणि नोटीस त्यांना काय केलं जाईल, नोटिफिकेशन दिलं जाईल. त्यानंतर काय केलं जाईल तर द टाईम पिरियड फॉर कम्प्लिटिंग असेसमेंट. आता याचे टाईम कम्प्लिशन दिलेलं आहे की टाईम कम्प्लिशन कधीपासून दिलं जाईल, ज्या वेळेस असेसिंग ऑफिसर डिफॉल्टली इंटिमेशन देईल त्या तारखेपासून
research institution or college or the institution shall approve the sections of 35 clause 1 subsection 1 1 or 2. The assessing officer, the activities are not being carried out in accordance with all or any of the conditions subject to which any of the said entities have been approved, the assessing officer may, after giving reasonable opportunity of showing cause to the concerned entity. Okay, now we are going to discuss the best judgment assessment. Okay, so best judgment assessment is the main 3 points. Best judgment under section 144. First is failed to file return under section 139 subsection 1 and has not filed belated return under section 139 subsection 4 or received a return under section 139 subsection 5. Second one is to fail to comply with all the terms of notice issued under section 142 subsection 1 or direction issued under section 142 subsection 2a. Having third point is having a file a return fails to comply with all the terms of all notice issued under section 143 subsection 2. The AO shall make best judgment. Okay, and after taking into account all relevant material which he has gathered, after giving the SSC an opportunity of being heard, मग एओ काय करेल बेस्ट जजमेंट त्यांच्याकडून मागून घेईल. कुणाकडून? दोज हू इज रिस्पॉन्सिबल फॉर पेड ए टॅक्स. ओके, so this chart is very helpful for you to understand the best judgment. The best judgment is given to AO. AO means assessing officer. Assessing officer shall make best judgment assessment. Okay, for what the best judgment was taken from SSC by assessment officer for fail to comply with all the terms of notice issued under section 142 subsection 1, direction issued under section 142 subsection 2a, and fails to file return under section 139 subsection 1. Okay, so AO shall make a best judgment for these 3 points. ओके, त्यासाठी काय केलं जातं तर बेस्ट जजमेंट असेसमेंट अंडर सेक्शन 144 यामध्ये आपल्याला पाहायचं आहे ते म्हणजे काय तर जो एओ आहे त्या एओला बेस्ट जजमेंट काय केलं जातं, एओ बेस्ट जजमेंट त्या एस एस सीकडून मागवतो. कशा संदर्भात तर जे काही त्यांनी इन्कम टॅक्स रिटर्न भरत असताना काही फेल्स टू कंप्लाय विथ ऑल टर्म्स, म्हणजे ज्या काही टर्म्स असतील त्या सगळ्या टर्म्स चुकीच्या पद्धतीनं जर भरले असतील त्या टर्म्सचा तर त्याची इन्फॉर्मेशन मागवली जाईल किंवा त्याच्याकडून काय म्हटलं जाईल जस्टिफिकेशन घेतलं जाईल. त्याचबरोबर फेल टू फाईल रिटर्न under section 139 subsection 1 and has not filed belated return, and having filed a return failed to comply with all the terms of the notice issued under section 143. So here first point is best judgment assessment mandatory in all the 3 cases stated above. So all the 3 cases means these all 3 cases. Okay, only these 3, first, second and third. Okay, first, second and third. Okay, best judgment, mandatory best judgment for all the 3 cases stated above. It is mandatory for assessing officer to make a best judgment assessment and he has no discretion to make such assessment. These 3 cases are alternative and not cumulative for the purpose of making an expert
असेसमेंट. ओके, सो यामध्ये काय केलं जातं तर या तिन्ही केसेसमध्ये जजमेंट देणं हे इम्पॉर्टंट असतं, मॅन्डेटरी असतं, कंपल्सरी असतं. त्यामध्ये काय सांगितलं बघा, इट इज ए मॅन्डेटरी फॉर असेसिंग ऑफिसर टू मेक ए बेस्ट जजमेंट असेसमेंट अँड ही हॅज नो डिस्क्रेशन टू मेक नॉट टू मेक सच असेसमेंट, मेक ऑर नॉट टू मेक सच असेसमेंट. मग अशा केसेस जर त्याच्यासमोर आल्या तर यामध्ये असेसमेंट करायचं किंवा नाही करायचं हे एओ ठरवेल. त्याचबरोबर दिस 3 केसेस आर अल्टरनेटिव्ह अँड नॉट क्युम्युलेटिव्ह फॉर द पर्पज ऑफ मेकिंग अन एक्सपर्ट असेसमेंट. ओके, त्यानंतर सेकंड पॉईंट आहे अपॉर्च्युनिटी ऑफ बिईंग हिअर्ड. ओके, सो in these cases, before making best judgment assessment, the assessing officer has to take into account all relevant material which he has gathered. The assessee must be given an opportunity of being heard. Such opportunity shall be given by an assessing officer by surveying a notice calling upon the assessee to show cause on date and time to specified in the notice why the assessment should not be completed to be the best of his judgment. Thereafter, the assessing officer shall make the assessment of total income or loss to the best of his judgment and determine the sum payable on the basis of such assessment. It may note that no refund can be granted under section 144. आता अपॉर्च्युनिटी दिली जाते किंवा अपॉर्च्युनिटी असते ती एस एस सीसाठी की एस एस सीला नोटीस पाठवलं जातं आणि अशा केसेसमधून त्यांच्याकडून इन्फॉर्मेशन घेतली जाते काय की एस एस सीनं का इन्कम टॅक्स रिटर्न कंप्लीट केलेलं नाही. ओके, मग यामध्ये जो एस एस सीला काय केलं तर अपॉर्च्युनिटी दिली जाते सांगण्याची आणि असेसिंग ऑफिसर ते काय करत असतो, ऐकत असतो. म्हणजे त्याचे रिझन्स त्यांना विचारले जातात आणि ते जर व्यवस्थित रिझन जर एस एस सीनं दिले तर त्याचं कम्प्युटेशन केलं जातं, ॲसेसमेंट केली जाते आणि त्याच्यानुसार त्याचा टॅक्स काय केला जातो, त्याचा टोटल इन्कम ठरवून टॅक्स ठरवला जातो. परंतु या केसेसमध्ये एस एस सीला कोणताही रिफंड आपल्याला देता येत नाही किंवा दिला जाणार नाही एओकडून, हे त्यामध्ये सांगितलेलं आहे की रिफंड शॅल नॉट बी ग्रँटेड अंडर सेक्शन 144. हावेवर वेर ए नोटीस सेक्शन 142 has been issued a prior opportunity. Okay, so here the best judgment assessment means तर यामध्ये काय केलं जातं तर एओ काय करत असतो, जर या 3 केसेसमध्ये आता आपण पाहिलेल्या 3 केसेस की फेल टू कंप्लाय विथ ऑल द टर्म्स ऑफ नोटीस किंवा फेल्स टू फाईल ए इन्कम टॅक्स रिटर्न, बिलेटेड रिटर्न, या 3 केसेसमध्ये काय करत असतो, एस एस सीकडून त्याचं बेस्ट जजमेंट काय करत असतो, मागवत असतो. बघा यामध्ये काय आपण पाहिलं तर वेअर एनी पर्सन fails to make the return required under section 139 subsection 1, 139 subsection 4, 139 subsection 5 depending upon circumstances, fail to comply with all the terms of notice issued under section 142 subsection 1 or directions issued under subsection 2a of that section or fails to comply with all the terms of notice issued under subsection 2 of section 143. The assessing officer, after taking into account all relevant material which he has gathered, shall, after giving the assessee an opportunity of being heard, not necessary in case where notice under section 142A subsection 1 is already served. त्याला नोटीस पाठवलं जातं या सेक्शननुसार आणि त्याच्याकडून काय केलं ते द मेक द असेसमेंट ऑफ टोटल इन्कम ऑर लॉस टू द बेस्ट ऑफ हिज जजमेंट अँड डिटरमाइन द सम पेएबल बाय द एसएससी ऑन द बेसिस ऑफ सच असेसमेंट. द बेस्ट जजमेंट असेसमेंट मीन्स इव्हॅल्युएशन ऑफ एस्टिमेशन in the context income tax law of the income of the assessee by the assessing officer. The assessing officer will not act dishonestly or he will give his best judgment. Okay, so the assessing officer give his best judgment. Next one is the best judgment assessment types. So types is not given in your notes, but in best judgment there are
two types of based judgment, that is compulsory based judgment and discretionary based judgment. So here we study, okay, based judgment, compulsory, mandatory, compulsory based judgment, and discretionary based judgment. Okay, discretionary based judgment. So compulsory based judgment means it is the judgment in which the assessing officer make the judgment when the assessee is neither not cooperating or when the assessee has defaulted in supplying any information. When compulsory information is required, the assessee is not provide a proper or correct information during filing income tax return. So all these three concept, or all these 3 points stated here are required a compulsory judgment. Okay, so if the assessee is default in the filing income tax return, then the best judgment or compulsory based judgment assessment is required. Second one is discretionary based judgment assessment, means it is the best judgment assessment which is being done by the assessing officer if there is a inconsistency in the method of accounting, or when the assessing officer is not satisfied with the correctness or completeness of the account. Okay, so here remaining point, time limit for completing assessment will be discussed in next lecture. Okay, thank you very much.